घाटमाता न्यूज. सांगली येथे ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न. रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आल्या. सांगली कोल्हापूर रोड येथे वरद मंगल कार्यालय या ठिकाणी कराटेच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून 580 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा काता व कुमिते या प्रकारामध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहभागी कराटेचे सिनियर शिक्षक राजू जाधव सर, कोल्हापूरचे संदीप लाड सर आदी प्रशिक्षकांचे सहकार्य लाभले. यामध्ये आलेल्या सर्व शिक्षकांना ट्रॉफी स्वरूपात उत्तम प्रकारे ट्रॉफी देण्यात आल्या. तसेच 5 चॅम्पियनशिप ट्रॉफी, त्याबरोबर प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी सायकलीही देण्यात आल्या. प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप रोहित माळी सर, द्वितीय क्रमांकासाठी चॅम्पियनशिप राजू जाधव सर व तृतीय क्रमांकासाठी चॅम्पियनशिप शरद कांबळे सर यांनी पटकावले. या तिन्ही चॅम्पियनशिप ट्रॉफी जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य दीपाली कांबळे मॅडम, तसेच श्रीलक्ष्य सैनिक पॅटर्न स्कूल अकॅडमी मनेराजरी या शाळेचे संस्थापक श्री विशाल माळी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली लांडगे यांच्या हस्ते देण्यात आल्या. या स्पर्धेचे नियोजन द शितोकान कराटे फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मधुकर पगडे सर यांनी केले होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच म्हणून ओंकार पगडे सर, तनिष्का चौगले, सृष्टी कानगुडे, आदित्य साळुंखे, दर्शन पाटील, श्रीवर्धन पाटील, आयुष कोळेकर, समर्थ जंजाळ, आराध्या शिंदे, संतराज माने, रवींद्र काळेल, दत्ता बुवा, नितीन एडके यांनी पाहिले. या स्पर्धा शांततेत पार पडल्या. या स्पर्धेचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा एचएम घाटमाता न्यूजवर. मुख्य संपादक हबीब मुलानी. मी संदीप गुलाबराव लाड, चाणक्य मार्शल आर्ट बहुउद्देशीय संस्था कोल्हापूरचा संस्थापक अध्यक्ष. आज द शोतोकान कराटे फेडरेशन यांच्या मार्फत शिहान मधुकर पगडे सर यांच्या आयोजनातून इथं भव्य आंतरराष्ट्रीय कराटे निवड चाचणी स्पर्धा इथं भव्य प्रमाणात घेण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे अशा विविध जिल्ह्यातून सुमारे 600हून अधिक विद्यार्थ्यांनी इथं काटा व कुमिते अशा दोन्ही प्रकारामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेमध्ये वय 5 वर्षापासून खुल्या गटापर्यंत अशा मुलांच्या या स्पर्धा होणार आहेत. लहान मुलांच्या स्पर्धा घेण्यापाठीमागचा उद्देशच असा आहे की आता आपण बीज रोवतोय आणि मधुकर पगडे सर हे सांगलीमध्ये या मुलांच्या मध्ये बी रोवत आहेत कराटेचं. कराटे हे म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी घेतली जाणारी कला आहे. याच्यामध्ये आमचे विशाल माळी सर हे आमच्या सोबत उपस्थित आहेत. यांनी याच्यामध्ये खूप परिश्रम घेतलेला आहे. अशा संयुक्त विद्यमानानं अशा सुंदर अशा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आमच्या मधुकर पगडे सरांनी खूप मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. आमच्या मुलांना एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आता मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहता त्यांच्या गळ्यामध्ये जे गोल्ड मेडल, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडलचे जे पदकं पडलेले आहेत त्याचा खरा आनंद हा मधुकर पगडे सरांच्या मुळेच गेलेला आहे. मी खरंच आभार मानेन या द शोतोकान कराटे फेडरेशनचं की ज्यांनी या स्पर्धा सुट्टीच्या कालावधीमध्ये येत असताना सुद्धा या आयोजन केलं आणि नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी ही निवड चाचणी म्हणून घेतली गेलेली आहे. तर आम्हाला या गोष्टीचा आनंद होतोय की या निवड चाचणीमधून महाराष्ट्रातून भारतीय संघामध्ये आमची काही निवडक मुलं हे तिचे प्रेझेंटेशन करणार आहेत आणि भारताला नक्कीच सुवर्ण पदकापर्यंत भरारी आणून देण्याचं काम आमच्या मधुकर पगडे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी मधुकर पगडे, कराटे प्रशिक्षक. आज या ठिकाणी ओपन कराटे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आणि कर्नाटकातून असे एकूण विद्यार्थी 650 ते 700 विद्यार्थ्यांची संख्या आहे.
या स्पर्धा काता आणि कुंभिते या विभागामध्ये ह्याच्यामध्ये घेण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी मला ज्या संस्थेला सहकार्य करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूरचे आहेत संदीप लाड, सरिता मेंढे, अजित शिंदे, प्रदीप किल्लेदार, अण्णासाहेब माने, प्रथमेश शिंदे, दीपक कांबळे, ओंकार पगडे, नितीन एडके, अनमोल बाबर, रोहित माळी, अनिल बाजजनी, कुमार बाजजनी, शरद कांबळे आणि या संस्थेमध्ये या स्पर्धेला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते आहेत श्री लक्ष सैनिक पॅटर्न स्कूल मणेराजुरीचे अध्यक्ष संस्थापक विशाल माळी सर या ठिकाणी आलेले आहेत। तर या सर्व विद्यार्थ्यांचे आज निवड चाचणी करण्यात येत आहे। येणाऱ्या मे मध्ये नेपाळ काठमांडूमध्ये होणाऱ्या नॅशनल स्पर्धेला आजच्या स्पर्धेचं निवड चाचणी घेण्यात येत आहे। धन्यवाद।
HM घाटमाता न्यूज.